नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशकाहून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला। त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते। 1885 साली त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथे प्रवेश घेतला। 1890 साली ते जेतून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रण कला इत्यादी गोष्टी शिकले। त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला, परंतु गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले। लवकरच त्यांची ल्युमियर बंधूंनी नेमलेल्या 40 जादूगारांपैकी एकाशी जर्मन कार्ल हर्ट्ज याच्याशी ओळख झाली। त्यानंतर त्यांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेसाठी ड्राफ्ट्समॅन म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली। त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनातून कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला। शिळा प्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते। त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले। पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला। तसेच छपाईचे नवे तंत्र आणि यंत्रे अभ्यासायला ते जर्मनीची वारी करून आले। छपाई व्यवसायात त्यांच्या सहकार्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला। पुढे लाईफ ऑफ क्रिस्ट हा मुखपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व 1912 साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मुखपट काढला। तो 3 मे 1913 रोजी मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला। श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे होते। बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव व नारायणराव असे 3 पुत्र होते। विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मारल्या गेल्यामुळे माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली। त्यावेळी माधवरावांचे वय अवघे 16 वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला। वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठ्या सूक्ष्म रीतीने अवलोकन केल्या होत्या, म्हणून राज्यकारभार स्वतः चालवण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती। माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली याचा बंदोबस्त केला। माधवरावांनी उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले। पानिपतच्या लढाईमध्ये झालेल्या पराभव व त्यातून मराठा सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम व मराठा सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले। मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक, जिद्दी व प्रजाहित दक्ष असा प्रशासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो। नाना फडणीस आणि रामशास्त्री प्रभुणे यांसारखे न्यायाधीश त्यांच्या काळामध्ये तयार झाले। प्रजेला न्याय मिळावा म्हणून न्याय खात्यात सुधारणा माधवरावांनी केली। तोफा व दारुगोळा बनवण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले। त्याचप्रमाणे नाणी बनवण्यासाठी टकसाळ यांची व्यवस्था देखील केली। एकूणच त्यांची कारकीर्द ही मराठा सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली। क्युबातील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 1959 साली क्युबा अध्यक्षपदाची शपथ घेतली होती। त्याआधी 1 जानेवारी 1959 मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्या सैनिकांसह हुकुमशाह बाटिस्टाला सत्तेवरून उलथवून टाकले। यानंतर क्युबाच्या राजकीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली। फिडेल यांनी आपले आयुष्य अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये व्यतीत केले की बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल फारसे काही कळू शकत नाही, पण त्यांच्यावर किमान 600 वेळा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते आहे। त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या मते त्यांच्यामध्ये काहीतरी अलौकिक होते। फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म 13 ऑगस्ट 1926 रोजी झाला। फिडेल त्यांच्या पालकांच्या 9 मुलांपैकी एक होता। फिडेल कॅस्ट्रोने 26 जुलै 1953 रोजी क्युबाचा हुकुमशाह बाटिस्टाचा दहशतवाद आणि अत्याचार संपवण्यासाठी मुठभर लोकांच्या मदतीने आणि मुठभर शस्त्रांच्या मदतीने बंड केले होते, ज्यात त्याचा भाऊ राउल कॅस्ट्रो याचा देखील समावेश होता। त्यानंतर फिडेल कॅस्ट्रोने आपल्या मुठभर सैनिकांसह 1 जानेवारी 1959 रोजी बाटिस्टाची हुकुमशाही संपवली, तर 16 फेब्रुवारी 1959 रोजी पहिल्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली। त्यानंतर क्युबात फिडेलचे युग आले आणि ते 1959 ते 2008 पर्यंत क्युबाच्या सत्तेवर राहिले।